चला मंडळी, आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू। त्यासाठी मी 3 वाटी बेसन घेतले। आपल्या डाळीचे 3 वाटी मोजून 3 वाटी हे खूप छान होतात लाडू। त्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक मळतो तशी पीठ मळून घेऊया। नंतर त्यात थोडंसं तेल टाकून त्याला सॉफ्ट असं मळून घेऊन थोडा वेळ 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला ठेवूया पीठ। त्यानंतर चपातीची लाटून घेऊया आणि तेल किंवा तूप तुम्हाला जसं आवडेल तसं तेल किंवा तूप टाकून आपण छान अशी खरपूस तव्यावर भाजून घेऊया। भाजताना खूप छान असं स्मेल येते त्याचं। अशा पद्धतीने मी सगळं लाटून घेते आणि थंड झालं नॉर्मल टेम्परेचरवर की त्याला मिक्सरला बारीक, पावडर नाही पण थोडंसं भरभरीत असं करून घेऊया। पावडर आता तयार आहे। तर त्याच्यावर पाक करून घेतला आपण। तो पाक त्याच्यात टाकून असं छान मळून घेऊया आणि आपल्याला हवं तसं आवडीनुसार काजू, बदाम, बेदाणे टाकून लाडू अशी वळून घेऊया एक एक करून। त्या पद्धतीने तयार आहे।